नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता संयमी अशोक मामांना फोन करून सांगते की तिची ऑर्डर कंप्लीट झालेली येते. अशोक मामा खुश होतात आणि म्हणतात की वा वा, अभिनंदन, म्हणजे शेवटी तुझी ऑर्डर पूर्ण झाली तर छान छान. आता थोडासा आराम कर, आपण संध्याकाळी भेटूया, ओके, असं म्हणत फोन ठेवतात. तितके तिथे गायधनी येतात आणि अशोक मामांना असं खुश झालेलं पाहून म्हणतात की माझगावकर, आज एकदम खुश दिसताय, काय विशेष? अशोक मामा म्हणतात काही नाही, काही विशेष नाहीये. काय आमची नातवंड आनंदी असली ना की आपण पण आनंदी असतो. अगदी छोटी छोटी कारणं सुद्धा पुरतात मग अशा वेळेला. गायधनी म्हणतात की नशिबवान आहात, तुमच्या घरात लेकी सुनांचा एवढा छान गोतावळा आहे. तर इकडून योगिता म्हणते काय मग काका, यंदा भैरवीचे सगळे सणवार असतील ना, तिचं लग्नाचं पहिलंच वर्ष आहे. अशोक मामा म्हणतात अरे हो, मी तर विसरलोच होतो, बरं झालं आठवण केली. योगिता म्हणते काय आहो काका, तुम्ही प्रत्येक गोष्टीत एवढं पर्टिक्युलर असतात, मग हे कसं काय विसरलात बरं? तर अशोक मामा म्हणतात ते काय ना, हे जे डिपार्टमेंट आहे ना ते वेणूचं आणि आमच्या पल्लवीचं होतं, त्या गेले आणि सगळे काही सणवार थांबले. गायधनी म्हणतात काही हरकत नाही माझगावकर, आता नवीन सून आली आहे ना, तिचं हवं ते करा. तर तितक्यात आता इकडून हर्षा उठते आणि म्हणते काय मग, आता ती भैरवी श्रावणी सोमवार मंगळागौर हे सगळं करत बसणार आहे वाटतं. तर अशोक मामा म्हणतात मग त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे, मोठ्या हौसेनं भैरवी हे सगळं काही काम करेल आणि ऑफिसची कामं सुद्धा करेल. तर हर्षा म्हणते की हाय होप्स. अशोक मामा म्हणतात की म्हणजे? हर्षा म्हणते की नाही, म्हणजे एवढं सगळं कामं करून ऑफिसचं काम करणं थोडं अवघड जाईल ना, आणि तसंही आता काय तिला फार टेन्शन नसेलच. अशोक मामा म्हणतात की हो, नसलंच पाहिजे टेन्शन, सतत प्रेशर खाली काम करणं हे सुद्धा चुकीचंच आहे. काम करताना कशी मज्जा यायला पाहिजे ना. तर हर्षा म्हणते की हो, पण जर नोकरीच राहिली नाही तर प्रेशर पण राहणार नाही. हे ऐकल्यावरती अशोक मामांना जरा धक्काच बसतो, पण तरी सुद्धा अशोक मामा म्हणतात ते पाहू पुढच्या पुढं, वेळ आली ना की सगळं काही कळेल, चला कामाला लागा, असं म्हटल्यावरती आता सगळेजण काम करायला लागतात. त्यानंतर इकडे आपण असं पाहतो की संयमी भैरवीची आई मीना हिला सांगत असते की त्यांनी ऑर्डर कशी कंप्लीट केली आणि भैरवीने कशी मदत वगैरे केली ते. तर आता हे सगळं ऐकून मीना म्हणते की बापरे, म्हणजे हे सगळं तुम्ही घरी बनवलं? संयमी म्हणते की येस, अँड यू नो, तेही वेळेत. ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं हे सगळं वेळेत पूर्ण होईल, पण मावने जादू केली, मज्जाच आली. तर भैरवी म्हणते तू सोबत होतीस ना समा, म्हणून हे सगळं काही झालं, नाहीतर मी सुद्धा तुझ्यासारखीच पडली असते. तुला एक कळलं का, बिझनेस जर करायचा असेल ना तर त्याच्यासाठी हे टीमवर्क लागतं. तर संयमी म्हणते की यस बॉस, आता मला कळालं की माऊला एवढी मोठी ऑफिसमध्ये पोस्ट कशी मिळाली ते. तर मीना म्हणते बरं मला एक सांग, हे सगळं करताना तुझा अनिश काका आणि आजोबा हे सगळे नव्हते का? तर भैरवी हसत म्हणते अगं, त्यांना मी पाठवून दिलं होतं ऑफिसला, तसंही नाहीतरी त्यांना त्यातलं काही कळत नाही, उगाच त्यांची कशाला लुडबुड. तर मीना जरा चिडते आणि भैरवीवरती ओरडूनच म्हणते की हे बघ भैरवी, मी तुला आधीच सांगितलेलं आहे, हे असल्या सवयी लावून घेऊ नकोस. आयती सोय झाली ना त्यांची, हे बघ, हे आतापासून हौसेनं सगळं करणं बंद कर. तुझ्यापेक्षा मी जास्त संसार केला ना, म्हणून सांगते. तर चंदनराव मीनाला अडवायचा प्रयत्न करतात. तर मीना त्यांच्यावरती ओरडतच म्हणते की तुम्ही राहू द्या हो, तुम्हाला काही माहीत नसेल, कारण तुम्ही ऑफिसात जायचा ना. मग काय, घरातले सणवार आले, मुलांचं शिक्षण आलं, त्यांचं आजारपण आलं, हे सगळं काही घरातल्या बाईलाच करावं लागतं, नवरा काही कामाचा नसतो तेव्हा. आणि आता तर ह्यांचं लग्न झालंय, अजून त्यांना मुलं व्हायची आहेत. नवरा फक्त हा क्षणापुरता असतो, बाकी सगळं काही बायकांनाच करावं लागतं. भैरवी म्हणते अगं आई, तू काय बोलतीयस? समा इथे, समासमोर कशाला असं बोलतीयस? तर मीना म्हणते त्यात काय झालं, आता संयमी सुद्धा मोठी झालेली आहे, तिला सुद्धा ह्या गोष्टी कळायला हव्यात. तर संयमी भैरवीला म्हणते की माऊ, तुला बाळ होणार आहे? भैरवी म्हणते असं काही नाहीये समा. पुढे ती मीनाला म्हणते अगं आई, मी या गोष्टीचा अजून विचार केला नाहीये. तर मीना म्हणते की अगं, आधीच लग्नाला उशीर झालाय, आता मुलं व्हायला उशीर नको. आजकाल एकतर लग्न टिकत नाही किंवा मूल होत नाही, त्यामुळे ते काही नाही, या लवकर तुम्ही चान्स घ्या. भैरवी म्हणते अगं हो आई, मला सुद्धा ह्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, पण आता. तर मीना तिला अडवतच म्हणते मग एक काम कर, आतापासूनच अनिशला हाऊस हजबंड हो म्हणाव. तू नोकरी करणारच आहे आणि तुझ्याच पगारावरती हे घर चालणार आहे, मग घरातली सगळी कामं त्याला करायला सांग. नाहीतर त्याला सरळ सांग जॉब सोडून घरी बस म्हणावं. तितक्यात अनिश तिकडून ऑफिसवरून आलेला असतो आणि तो हे सगळं काही मीनाचं बोलणं ऐकतो. तो आत येताच भैरवी पटकिनी उठते आणि विषय बदलत म्हणते अरे अनिश, तुला कळालं का, समाने तिची ऑर्डर कंप्लीट केली आहे. आणि संयमीला हसून कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो आणि जरा मीनाकडे रागात बघत म्हणतो की आई, तुम्ही काय म्हणत होत्या माझ्या नोकरीबद्दल? मीना म्हणते की अरे, मी असं म्हणत होते तुला नोकरी बदलता येते का ते बघ, नाहीतर ना जॉब सरळ हा सोडून दे, कारण भैरवीला आता वेळ मिळणार नाही ना मुलांना सांभाळायला. अनिश म्हणतो आता होतंय ना सगळं मॅनेज पण. तर मीना म्हणते अरे हो, पण आता तुमची स्वतःची मुलं झाल्यावरती नाही ना हे सगळं मॅनेज होणार.
अनिश म्हणतो ते बघू, इतक्यात तरी माझ्या डोक्यात असला काही विचार नाहीये. मीना म्हणते की म्हणजे तुला मूलच नकोय का? अनिश म्हणतो की आपण माझ्या पर्सनल लाईफ बद्दल असं सगळ्यांसमोर का बोलत आहोत ना तेच मला कळत नाहीये. पण आता तुम्ही विचारलंच आहे त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, मी एवढा पुढचा विचार केला नाहीये. सध्या तरी मला ही 3 मुलं नीट सांभाळायची आहेत. तर मीना जरा चिडूनच म्हणते, अरे पण भैरवीला आई व्हायचंय. आता हे ऐकल्यावरती अनिशला जरा धक्काच बसतो आणि तो रागातच भैरवीला म्हणतो की "अगं भैरवी, आपल्यात याबद्दल नीट व्यवस्थित काही डिस्कशन झालं नाहीये आणि तू इतक्या ठामपणे कसं काय हे असं बोलू शकतेस?" पुढे तो मीनाला म्हणतो की "हे पहा आई, आय डोंट थिंक सो, मला तरी आत्ता मूल नकोय, एक्सक्यूज मी." असं म्हणून त्याची बॅग घेतो आणि तो तिथून निघून जातो. आता मीना हे जरा अतिच करते. हा मूल हवं की नको हा नवरा बायकोचा प्रश्न असतो. खरं तर यामध्ये आई वडिलांनी पडूच नाही. असो. त्यानंतर पुढे आपण असं पाहतो की मीना किचनमध्ये काम करत असते. भैरवी मुद्दामूनच विचारते की आई, मला तुझ्या हातचा कच्चा मसाला करून दे ना. मीना म्हणते की हे बघ, विषय बदलू नकोस, तो काय म्हणतोय अनिश? तर भैरवी म्हणते अगं आई हळू बोल ना. मीना म्हणते अगं तो ओरडून मला सांगतोय मूल नकोय म्हणून आणि मी का हळू बोलायचं? भैरवी म्हणते अगं तो त्याचा डिसिजन असू शकतो ना. मीना म्हणते अगं पण मूल हवं की नको हा एकट्याचा निर्णय असू शकत नाही ना, तुम्ही दोघांनी मिळून घ्यायला हवा ना हा निर्णय. तर भैरवी म्हणते की हो आम्ही बोलू त्याच्यावर, पण आता इथे चर्चा नको प्लीज. मुळात म्हणजे हा विषय चर्चेचा नाहीच आहे हा. मीना म्हणते अगं लग्न केले ना त्याने, मग जबाबदारी नको का घ्यायला? हल्लीच्या मुलांना ना कसलीच जबाबदारी नको असते. लग्न झालं की लग्नाच्या बंधनात अडकतात ना ही मुलं, मग त्यामुळं ह्यांना त्यांची मुलांची जबाबदारी वाढते आणि ती नको असते. मग पैसा जास्त कमवावा लागतो. अगं पण पैसा तर कमवावा लागणारच ना, नाहीतर मग कशाला राहायचं इथे, जाऊन राहायचं ना जंगलामध्ये. भैरवी म्हणते की आई हे बघ, मी नेहमीच तुझं ऐकते की नाही, तू जे बोलतीस ते ऐकते, मी त्या गोष्टीचा सिरियसली विचार पण करते, पण माझी मतं आणि तुझी मतं वेगवेगळी असू शकतात ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या नवऱ्याचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्लीज इथून पुढे मूल हा विषय नको बोलूयात प्लीज. मीना म्हणते की भैरवी हे बघ, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, पल्लवीच्या मुलांना सांभाळावं लागतंय म्हणून अनिश, जर तुला स्वतःचं मूल होण्यापासून थांबवणार असेल ना, तर पल्लवीची मुलं आम्ही सांभाळतो. भैरवी म्हणते अगं आई तू हे काय बोलतीयस? आणि पहिली गोष्ट म्हणजे ही तिन्ही मुलं माझ्यावरती अजिबात ओझं नाहीयेत आणि ही तिन्ही मुलं अनिशच्या सख्या भावाची मुलं आहेत ग, असं नको बोलूस तू. तर मीना म्हणते की हे बघ भैरवी, तुला मी जरा स्पष्ट सांगते, तुझ्या नवऱ्याला कोणतीच जबाबदारी घ्यायची नाहीये. त्यामुळं संसाराचे निर्णय हे तुलाच घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी तुला अनिशला भाग पाडावं लागणार आहे. तू जर स्वतःहून कुठला निर्णय घ्यायला गेलीस ना तर तो नकारच देणार आहे. त्यामुळं तुलाच यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. असं म्हटल्यावरती आता भैरवी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करू लागते. त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की ईश्वर काका जिन्यामध्ये बसलेले असतात आणि एकटक पाहत असतात. अशोक मामा तिथे येतात आणि म्हणतात, अरे ईश्वरा, इथे का असा बसलायस तू? ईश्वर काका म्हणतात, काही नाही रे, असंच, चल घरी जाऊया. असं म्हणत ईश्वर काका वरती जायला निघतात. अशोक मामा म्हणतात, अरे थांब, कोणाच्या घरी? तुझ्या घरी का माझ्या घरी? ईश्वर काका म्हणतात, अरे माझ्या घरी. आता हे ऐकून अशोक मामांना जरा आश्चर्य वाटतं, कारण वरती तर अशोक मामांचं घर आहे. अशोक मामा म्हणतात, इकडे ये, जरा खाली बस. असं म्हणत आता ते ईश्वर काकांना खाली बसवतात. अशोक मामा काळजीने विचारतात, काय झालं? परत एकदा तुषार काय तुला बोलला का? ईश्वर काका म्हणतात, नाही रे, मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे मला माझं घर सुद्धा सापडत नाहीये, माझ्या घराचा नंबर सुद्धा आठवत नाहीये. सगळ्या बिल्डिंगी मला सारख्याच वाटतात आहेत. मला नक्की कुठं जायचं ना तेच कळत नाही रे. अशोक मामा म्हणतात, कधीपासून बसलायस इथे तू? ईश्वर काका म्हणतात, मला ते काही आठवत नाहीये. अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, चल मी तुला घरी नेतो. असं म्हणत आता अशोक मामा ईश्वर काकांना त्यांच्या घरी घेऊन जातात. त्यानंतर आपण असं पाहतो की अनिश त्याचं काम करत बसलेला असतो. भैरवी आतमध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. अनिशला म्हणते की अनिश ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचे. अनिश म्हणतो की दरवाजाची कडी का लावलीस? ठेव ना दरवाजा उघडा. जे काही आपल्यातलं प्रायव्हेट होतं ते सगळ्यांसमोर बोलून झाले ना, मग आता दरवाजा लावून काय उपयोग आहे त्याचा? तर भैरवी त्याला समजवत म्हणते की अनिश हे बघ, अरे आई फक्त एवढंच म्हणत होती. तर अनिश तिला अडवतच म्हणतो की आई काय म्हणत होती? मला सगळं कळालं नाही. मी एक नंबरचा आळशी मुलगा आहे, मला काही जास्त पैसे कमवता येत नाही. पण भैरवी, अगं लग्न तुझं पण झालंय ना, मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या येणारच होत्या. मुलांच्या जबाबदाऱ्या ह्या तुझ्यावर पण येणारच होत्या, माझ्यावर पण आहेत. मी पण एक्स्ट्रा काम करतोय, फक्त तुलाच एक्स्ट्रा काम करावं लागतं असं नाहीये ना. असं म्हणून तोच तिला बडबड करायला लागतो. भैरवी त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण अनिश मात्र शांत होत नाही. पुढे तो तिला म्हणतो की हे बघ, तू जास्त पैसे कमवतीस त्यामुळं अजून मुलांची जबाबदारी घेण्याची तुझी कॅपॅबिलिटी आहे, पण माझं तसं नाहीये. मला ह्या सगळ्यांचा खूप जास्त विचार करावा लागतोय.
त्यानंतर आपण असं पाहतो की अशोक मामा ईश्वर काकांना घेऊन घरी येतात. तुषार येतो आणि चिडतच म्हणतो की "अहो बाबा काय झालं? कुठे गेला होतात तुम्ही इतक्या वेळचं हां?" तर अशोक मामा म्हणतात की "जा जरा पाणी घेऊन ये." तुषार चिडूनच म्हणतो की "अहो काका माझं काम चाललंय. मी मेल टाइप करतोय. उगाचच माझी लिंक तुटेल." अशोक मामा जरा रागातच म्हणतात की "बापाला पाणी घेऊन यायला तुला त्रास होतो का रे हां?" असं म्हटल्यावरती आता तुषार वैतागत जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि तो ग्लास जोरात टेबलवरती ठेवतो. अशोक मामा त्याच्याकडे जरा रागाने पाहतात. पण तरीसुद्धा ते त्यांची बॅग खाली ठेवतात आणि शांतपणे ईश्वर काकांना पाणी प्यायला देतात. तुषार चिडूनच म्हणतो की "अहो बाबा किती वेळ झाला हा? तुम्ही कुठे गेला होता? तुम्हाला घरी येता येत नाही का?" अशोक मामा चिडूनच म्हणतात की "इतक्या वेळ तुझा बाप घरी नव्हता म्हटल्यावरती तुला चौकशी करता आली नाही का? तुला त्यांना फोन करावासा वाटला नाही?" तर तुषार म्हणतो "अहो काका मी तुम्हाला सांगितलं ना माझं काम चालू होतं." अशोक मामा म्हणतात "सगळेच काम करतात. तू काही जगावेगळं करत नाही." आता तुषार जरा शांत होतो आणि म्हणतो की "काय झालं यांना?" अशोक मामा म्हणतात की "ईश्वर माझ्या बिल्डिंगच्या पायरीवरती बसला होता. त्याला आठवत नव्हतं त्याचं घर कुठे आहे ते." तुषार परत चिडून ईश्वर काकांना म्हणतो "अहो काय बाबा हे काय नवीन सुरू केलंय तुम्ही हां?" अशोक मामा म्हणतात "अरे त्याला काय विचारतोयस? तो काय मुद्दामून करतोय का हे सगळं?" तुषार म्हणतो "हल्ली ना हे सारखेच विसरतात. परवा सुद्धा काल किचनमध्ये त्यांना चहाचा डब्बा सापडत नव्हता. छोट्या-छोट्या गोष्टी हल्ली ते विसरायला लागलेत. वैताग आलाय मला ह्या सगळ्या गोष्टींचा." अशोक मामा म्हणतात, "मग तर तुला कळायला पाहिजे नव्हतं, की हे प्रकरण किती गंभीर आहे ते. डॉक्टरांकडे घेऊन गेला होतास का त्याला?" तुषार म्हणतो, "अहो काका, डॉक्टरांकडे नेण्यासारखं काही झालं नाहीये. वय झालं त्यांचं, म्हातारे झाले ते आणि म्हातारपणात सगळेच विसरतात. हे जरा जास्तच विसरतायत. आणि काका डॉक्टरांकडे घेऊन गेलो ना, की माझा अर्धा दिवस जातो. माझा वेळ फुकट जातो." अशोक मामा त्याच्यावरती जरा रागातच आणि चिडून म्हणतात, "अरे एवढं काम करून पैसा कमवून पुढे घेऊन जाणार आहेस तू आणि एवढा पैसा कमवतोच आहेस, तर मग थोडा खर्च तरी आपल्या बापासाठी कर. अरे तुषार, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केलेत. तुला जीव लावलाय, तुला शिक्षण दिलेलं आहे, तुला एवढं मोठं केलेलं आहे. मग त्याच्यासाठी तुला एवढं सुद्धा करता येत नाही का? तू एक काम कर, आता त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा आणि त्यांची काळजी घे, नाहीतर गाठ माझ्याशी." असं म्हणून त्याला चांगलाच दम देतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आणि उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अनिश आणि भैरवी ह्या दोघांमध्ये मूल होण्यावरून जरा भांडणं होतात. भैरवी म्हणत असते की "मला माझं मूल हवं आहे." अनिश म्हणतो की "तू जास्त पैसा कमवतेस त्यामुळं तुला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात, पण माझं तसं नाहीये." तर भैरवी त्याला चिडून म्हणते की "मग तू सुद्धा जास्त पैसा कमाव ना." अनिश म्हणतो की "ऑलरेडी आपल्याला 3 मुलं आहेत ना, का तू त्यांना स्वतःची मुलं मानतच नाहीये? तुझ्यावरती ती ओझं आहेत का?" भैरवी सुद्धा चिडून म्हणते की "असं काही नाहीये." तर अनिश तिथून रागात निघून जातो आणि हे सगळं काही ही 3 मुलं ऐकतात. तर उद्याच्या भागात आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.